नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भविष्यातील उद्योग व्यवसायातील वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन प्राध्यापकांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रम निर्माण करावेत, ज्यामुळे समाजातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावीत, असं प्रतिपादन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्र आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यातून 40 प्राध्यापक उपस्थित राहिले होते. या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी केंद्राचे प्रमुख मिथिलेश भाकरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर, सहसमन्वयक डॉक्टर श्रीराम राऊत, डॉक्टर अभिजित जगताप यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केलं, तर यावेळी मिथिलेश भाकरे यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सुनीता गाजरे आणि श्रुती देवळे यांनी केलं, तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर अभिजित जगताप यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर तेजस्विनी कांबळे, ऋषिकेश मंडलिक, तारिक तांबोळी, भैरव भुसारे, गणेश ननावरे, अमोल खंडागळे, रवींद्र कोरे, जय शिंदे, स्नेहल जानकर, अनिता घोंगडे, सोमनाथ वडरे, राजेश पाटील यांनी परिश्रम घेतले. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरच काही.